होलिका उत्सव. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा होलिका उत्सव साजरा केला जातो. होळी सणाच्या बऱ्याच कथा आहेत. हिरण्यकश्यपूची बहीण ढुंडा प्रल्हादाला जाळण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडामध्ये बसली. तेव्हा प्रल्हाद जिवंत राहिला आणि ढुंडा ही अग्निकुंडामध्ये भस्मसात झाली. कृष्णाला मारण्यासाठी आलेल्या पुतना राक्षसणीला श्रीकृष्णाने याच दिवशी मारले व लोकांनी तिची होळी केली. उत्तरेकडील लोक आजही हा उत्सव साजरा करतात. शंकरांना काम प्रवृत्त करण्यास आलेल्या मदनाला शंकरांनी जाळून भस्म केले तो हाच दिवस. त्यामुळे दक्षिणेकडील लोक मदन दहनाचा म्हणून होलिका उत्सव साजरा करतात. या दिवशी आपल्या दारापुढे अंगणात सुंदर रांगोळ्या काढाव्यात. एरंडाचा एक दंड उभा करावा. त्याच्या भोवती गोवऱ्या लाकडे रचावीत. त्याची पूजा करावी आणि होळी प्रज्वलित करावी. त्यामध्ये नारळ टाकावा. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा व होळी प्रार्थना करावी. नमस्ते सर्व कल्याणी, नमस्ते करुणालये, नमस्ते होलिके देवी, रुद्रस्य प्रियवादिनी. मानवी मन अनेक अपवित्र विचारांनी भरलेले असते. आपल्या मनातील अपवित्र विचार जाळून टाकावेत आणि मन पवित्र आणि शुद्ध बनवावे. दुर्गुणांचा संहार करावा आणि सद्गुणांचे संवर्धन करावे.